नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आहे 23 जानेवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलाय. आज कान्हा, त्याची आजी राजलक्ष्मी आणि ही सरकार एकत्र एकमेकांसमोर येणार आहे. कान्हाची आजी कान्हाला कबीर म्हणून हाक मारते त्याच्या खऱ्या नावाने आणि ही मनस्विनी तिथेच असते. त्याचबरोबर मित्रांनो, आज सखी आणि कान्हाची क्यूट मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. कान्हा आता सखीला उचलून पूर्ण पायऱ्या चढतो मंदिराच्या. पण मित्रांनो, मंदिरात सुद्धा काही लोक कान्हाला ओळखून घेतात, ज्यातला एक नारळवाला दादा असतो आणि एक बांगड्यावाली काकू असते. तर बघूया मित्रांनो, आता सखी समोर कान्हा हे सगळं कसं हँडल करणार आहे. हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे. मित्रांनो, काल 1 मिलियन व्ह्यूज आपले पूर्ण झाले, तर त्यावर तुम्ही खूप छान छान कमेंट्स केले आहेत आणि मला कॉंग्रॅच्युलेट केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच राहू द्या. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. कान्हाने आता सखीसाठी जे हलव्याचे दागिने आणले असतात तो स्वतःच्या हाताने तिला घालून देतो, सगळेजण म्हणतात म्हणून. आणि सखी सुद्धा कान्हाकडे प्रेमात बघत असते. त्यानंतर जानू काय करते, तिचा फोन काढते आणि म्हणते, एक मिनिट तुमचा भारी फोटो घेऊ द्या मला. तर आता सखी पोज देते आणि जानू म्हणते, अरे कान्हा, तू पण ये ना सखी जवळ. तर त्यानंतर कान्हा सखीच्या जवळ येऊन उभा राहतो फोटो काढण्यासाठी आणि जानू एक फोटो काढते सुद्धा. त्यानंतर आता जानू म्हणते कान्हाला, अरे कान्हा, तिच्या खांद्यावर हात ठेव की. आणि सानप काकू सुद्धा म्हणतात. तर सखी कान्हाकडे चिडत बघते. कान्हा त्याचा हात काढून घेतो, पण जानू म्हणते, अरे ठेव की. तर कान्हा परत सखीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि जानू आता या दोघांना म्हणते, सखी कान्हाला, आता कसं, आणि यांचे ती फोटोज काढू लागते. तर आता सखीला थोडं ऑकवर्ड होतं म्हणून सखी म्हणते, बस बस आले असतील. तर आपला कान्हा तर खूप खुश असतो. फोटो काढून झाल्यावर सुद्धा कान्हाने हात तसेच ठेवले असतात सखीच्या खांद्यावर. तर सखी कान्हाकडे चिडत बघते आणि कान्हा पटकन त्याचे हात काढून घेतो. तर त्यानंतर काय होतं, आता कान्हा म्हणतो सगळ्यांना, बाकी मस्त तुमची इथे तिळगुळ पार्टी सुरू आहे. आणि सखीकडे बघत आता कान्हा म्हणतो, मला तर काही कोणी बोलावलं नाही. तर जानू म्हणते आता कान्हाला, तुझ्याच बायकोने केलंय सगळं. तर बघा मित्रांनो, काय होतं, कान्हा तर म्हणतो, काय सांगताय, माझ्या बायकोने. तर त्यानंतर दाभाडे मावशी आता सखीला म्हणतात की सखी, कान्हाला पण तिळगुळ दे आणि त्याचं तोंड गोड कर. तर बघा ही जानू काय म्हणते. जानू म्हणते आता दाभाडे मावशीला, मावशे, अगं असं कसं, नवीन जोडपं आहे, तर आपल्या समोर कसं काय ते तोंड गोड करणार. आता सगळ्या बाया हसू लागतात आणि सखी जानूला चिडतच म्हणते, अगं जानू, काही पण बोलते ही. आणि त्यानंतर आता दाभाडे मावशी म्हणतात सखीला, अगं दे ग त्याला तिळगुळ दे. तर बघा मित्रांनो, काय होतं, आता सखी पूर्ण डब्बा आता कान्हासमोर ठेवते एक लाडू घेण्यासाठी. पण कान्हा तो पूर्ण डब्बाच घेणार असतो. तर सखी तो डब्बा आपल्याकडे ओढते आणि असं करते. तर त्यानंतर कान्हा त्याच्यातला एकच तिळगुळाचा लाडू घेतो. त्यानंतर आता ज्या राहिलेल्या बाया असतात, सखी त्यांना सुद्धा तिळगुळचा लाडू देते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. तर बघा मित्रांनो, आता कान्हा काय करतो. कान्हा सगळ्यांसमोर म्हणतो आता सखीला, या संक्रांतीचा पहिला तिळगुळ आहे हा माझा, पण अजिबात गोड नाही आहे. तर आता सखीला हे खरं वाटतं आणि सखी म्हणते, असं कसं शक्य आहे. आणि सखी सगळ्यांना विचारते, सगळ्यांनी खाल्लेत आणि सगळ्यांना गोड लागलेत हो ना. तर सगळ्या बायका हो म्हणतात. तर कान्हा म्हणतो आता सखीला, हे तर हो हो करणारच आहेत. काय ना सखी मॅडम, तुम्ही चाळीत नवीन आहात म्हणून तुमचं मन राखण्यासाठी सगळे हो हो तर करणारच. पण मी तर प्रामाणिकपणे सांगतोय, गोड नाहीये तर नाहीये. तर बघा मित्रांनो, आता सखी काय करते. सखी कान्हाला म्हणते, हे शक्यच नाहीये आणि जो डबा असतो तिच्या हाती त्यातला एक तिळगुळ खात. आता सखी म्हणते, गोड तर आहे. तर बघा आता कान्हा काय करतो. कान्हा म्हणतो सखीला त्याच्या जवळचा तिळगुळ देत की मग हा चाखून बघा बरं, तुम्ही काय मला काय वेगळा दिला की काय. तर सखी कान्हाचा तो उष्टा तिळगुळचा लाडू खाऊन बघते आणि म्हणते, हा पण गोडच आहे. बिचारी इतकी भोळी आहे, तिला काहीच समजत नाही. आणि त्यानंतर आता कान्हा परत तोच तिळगुळ म्हणतो, खात बघू. आणि त्यानंतर परत तोच लाडू कान्हा खातो आणि म्हणतो, आता हा गोड लागतोय. आता सगळ्या बाया सखीला चिडवू लागतात आणि सखीवर हसू लागतात. तर सखी आता रागातच तो डब्बा घेऊन तिथनं तन निघून जाते. आणि आता कान्हा सखीच्या मागे मागे जातो आणि सखी आता घरी आली असते तिच्या आणि ती बडबड करते आणि म्हणते, हा कान्हा आहे ना, मुद्दाम करतो सगळं. मुद्दाम त्याने मला सगळ्यांसमोर ऑकवर्ड केलं. मुद्दाम तो सगळ्यांसमोर गोड बनण्याचं नाटक करतो आणि हे सगळं तो कशासाठी करतोय ना, सगळं माहिती आहे मला. आता आपली सखी चिडली असते, रुसली असते. तर बघा हा कान्हा काय करतो. कान्हाने एक मोठीशी पतंग आणली असते, त्याच्या हाती असते आणि तो त्याचं तोंड लपवतो आणि त्याच्या तोंडासमोर पतंग ठेवतो. आणि आता सखी त्या पतंगवर लिहिलेलं असतं ती वाचते. त्या पतंगवर आता असं लिहिलं असतं, जे सखी आता वाचणार सुद्धा आहे. ती म्हणते, रीलच्या जगात हरवत चाललाय कवी, जेवलीस खाच्या जगात, सोबत मंदिरात येणारी हवी. तर सखी आता कान्हाच्या चेहऱ्यासमोरची जी पतंग असते ती साईडला करते आणि ती कान्हाला म्हणते, आधी तू कारण सांग मला, मग तुझ्या बरोबर मी मंदिरात काय चंद्रावर पण येईल.
तर बघा मित्रांनो, आता कान्हा सखीला कसा कन्व्हिन्स करतो ते. कान्हा म्हणतो सखीला, काय चाललंय बेबी सरकार तुमचं कालपासून, कारण सांगा कारण सांगा. अहो, या जगात प्रत्येक गोष्टीला कारण नसतं आणि असोही नाही. सुख दुःख उपभोगावं माणसाने कधी कधी विनाकारण. फूल उमलतं, सुगंध येतो, वसुधाला कुठला कारणाचा बंध. आणि पुढे आता कान्हा म्हणतो, जर आपल्या आयुष्यात एखादं मोठं संकट येतं तेव्हा आपण देवाला विचारतो, का रे बाबा माझ्याच आयुष्यात इतकं संकट का? तर मग तो देतो का त्याचं कारण? देतो का? नाही ना. सखी आता गपचूप सगळं ऐकत असते. पुढे आता कान्हा म्हणतो, कधी कधी कारण विचारणारी नाही तर सोबत असणारी हवी, कुठलाही प्रश्न न विचारता. त्यानंतर कान्हा आता सखी जवळ जातो आणि तिला म्हणतो, बघाच ना तुम्ही, त्या दिवशी सँडविच खाताना तुम्हीच मला म्हणत होतात ना, सांगत होतात ना की माणूस गेल्याचं दुःख हे काय असतं, माणूस गेल्यानंतर कसं वाटतं, तुम्हीच सगळं हे बोलत होता ना. आता सखीला हे आठवतं, तिला फ्लॅशबॅक होतं सगळं, जेव्हा तिने हे कान्हाला म्हटलं असतं. आणि त्यानंतर पुढे आता कान्हा म्हणतो सखीला, मग तुम्ही आता असं समजा, एक पोरका मुलगा तुमच्याकडे एक मदत मागतोय, मंदिरात तुमच्या सोबत मागतोय, आणि यासाठी माझ्याकडे कुठलं कारण नाहीये. आणि मी म्हणजे या पोरक्या मुलाची जर तुम्ही मदत केली ना तर तुमचं काही नुकसान नाही होणार आहे. आता सखीच्या डोळ्यात ऑलरेडी पाणी आलं असतं. पुढे आता कान्हा म्हणतो, बरं आता एवढं सगळं सांगून जरी तुमचं समाधान होत नसेल तरी मी आता तुम्हाला कारण सांगतो. आणि आता कान्हा सांगणार असतो. कान्हा म्हणतो माझ्या, तर इतकंच बोलतो तो. आणि सखी कान्हाच्या तोंडाला तिचा हात लावते आणि म्हणते, काहीच बोलू नको तू, आता तू सांगितलंस तरी मला ऐकायचं नाहीये. आणि आता सखी सुद्धा कान्हाचा मूड ठीक करण्यासाठी त्याने जी साडीवर तिला चिठ्ठी लिहिली असते तीच ती वाचून दाखवते कान्हाला आणि म्हणते, तुमच्या भिजलेल्या रागावर माझ्याकडून ही कोरडी कोरडी फुंकर, रागाला तुमच्या थोडी माझी समजवण्याची झालर, जाऊया आपण कान्हा मंदिरात, असं ती स्माईल करत कान्हाला म्हणते. आणि कान्हा सुद्धा आता सखीला म्हणतो, थँक्यू सो मच, मी लगेच कॅब बुक करतो. तर सखी विचारते कशाला? कान्हा म्हणतो, अरे ह्या काळ्या साडीत जर तुम्ही रिक्षात आल्या तर तुम्हाला खूप उकडेल, तुम्हाला सहन होणार नाही. तर आता सखी म्हणते कान्हाला, काळी साडी नेसून मंदिरात जाऊ नये एवढंही माहित नाही का तुला? तर कान्हा त्याच्या डोक्यावर असा हात फिरवतो केसावरून. आणि आता सखी म्हणते, बरं मी चेंज करते. तर कान्हा म्हणतो, बरं तुम्ही करा चेंज, मी तुमची बाहेर वाट बघतो. तर सखी म्हणते कान्हाला, का तू असाच येणार आहेस का? तर कान्हा म्हणतो, हा यात काय वाईट आहे. तर सखी अगदी बायकोसारखी वागते कान्हाच्या आणि त्याला म्हणते, जाऊन चेंज कर आणि जाऊन चांगला कुर्ता घाल. आता कान्हाला हे बघून खूप आवडतं आणि गपचूप स्माईल करून आता कान्हा निघून जातो चेंज करण्यासाठी. तर बघा मित्रांनो, आता कान्हा आणि सखी विष्णूच्या देवळात येऊन पोचले असतात रिक्षाने. कान्हाने छान पिस्ता कलरचा कुर्ता घातला असतो आणि सखीने खूप सुंदर अशी निळ्या रंगाची साडी नेसली असते. दोघी एकमेकांच्या आउटफिटला कॉम्प्लिमेंट करत असतात. सखी सुद्धा खूप गोड दिसत आहे या साडीमध्ये. तर बघा मित्रांनो, मंदिरात आल्या आल्या आता कान्हा पहिले नारळ घ्यायला जातो. तर तो नारळवाला कान्हाला ओळखून घेतो आणि डायरेक्ट कान्हाच्या नावाने त्याला हाक मारतो. तर कान्हा नारळ बघत असतो आणि हा जो व्यक्ती असतो नारळ विकणारा, हा म्हणतो कान्हाला, अरे कबीर साहेब, बऱ्याच दिवसांनी आलात तुम्ही, इतक्या दिवस कुठे होतात तुम्ही कबीर साहेब? आणि कान्हा आता त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, काय करताय तुम्ही? आणि कान्हाच्या मागच्याच बाजूला थोड्या अंतरावर सखी असते, ती बांगड्या घेत असते स्वतःसाठी. तर हा नारळवाला परत म्हणतो आता कान्हाला, काय कबीर साहेब, अहो काय केलं मी आणि तुम्ही कशाला घाबरताय? तर कान्हा म्हणतो, अरे बापरे, पुन्हा तेच, माझं नाव नका घेऊ. पुढे आता कान्हा म्हणतो या नारळवाल्याला, काय ना, देवाच्या मंदिरात आपण सगळे सारखेच ना, आपण सगळे देवाचे भक्त असतो, साहेब वगैरे नका म्हणून, फक्त तुम्ही माझं नाव घ्या. तर पुढे आता कान्हा नारळाचा भाव विचारतो आणि म्हणतो, कसं दिलं नारळ? तर आता हा व्यक्ती म्हणतो, 0 रुपये. आणि बघा मित्रांनो, परत आता हा नारळवाला कान्हाला म्हणतो, तुमच्यासाठी फक्त 0 रुपये. ओ कबीर साहेब, तुमच्यासारख्या माणसाकडून हे नारळाचे पैसे घेऊन कुठं पाप फेडू मी? तर कान्हा आता चिडतच म्हणतो, पुन्हा तेच, थांबा आलो मी. आणि आता कान्हा मागे वळून बघतो तर मागे सखी असते, ती तिच्यासाठी छान बांगड्या सिलेक्ट करत असते. तर कान्हाला आता बांगड्यावाली बाई दिसते, त्याचं लक्ष जातं आणि ही बाई सुद्धा आता कान्हाच्या चांगलीच ओळखीची असते. आणि कान्हा त्याचं तोंड आता असं हाताने लपवतो आणि म्हणतो, इथे तर अख्खी फौज उभी आहे मला ओळखणारी, सखीला मी इथे आणून काही चूक तर नाही ना केली? हे नारळवाल्याने मला ओळखलो आणि आता समोर त्या बांगड्यावाला ताई आहेत, ह्या तर मला पहिलेच ओळखतात, ते पण खूप चांगल्याने, काय करू असा विचार आता कान्हा करू लागतो. तर तितक्यात काय होतं, हा नारळवाला बघतो कान्हाकडे आणि म्हणतो, ओ साहेब, किती घाम आला तुम्हाला? आणि त्याच्याजवळचा दुपट्टा काढून तो कान्हाला देतो आणि म्हणतो, हे घ्या, घाम पुसा. तर कान्हा म्हणतो, असू द्या, आहे माझ्याकडे. आणि कान्हा पटकन त्याच्याजवळचा रुमाल काढतो आणि पूर्ण घाम पुसतो आणि इथूनच त्याला एक आयडिया सुचते. पण इथे सुद्धा आता कान्हाचा पचका होणार आहे. तर बघा मित्रांनो, काय होतं, आता ह्या बांगड्यावाल्या ज्या काकू असतात त्या सखीला म्हणतात, हे बघा, हा हिरवा चुडा खूप छान दिसेल तुमच्यावर, हवं तर विचारा तुमच्या नवऱ्याला, तो मागे तुमचा नवराच आहे ना?
तर आता सखी मागे वळून बघते तर मागे कान्हा असतो आणि त्याने त्याचा जो चेहरा असतो तो त्याच रुमालाने असा लपवला असतो. तर सखी आता कान्हाकडे बघते आणि म्हणते अनफॉर्च्युनेटली येस, हा माझा नवराच आहे. आणि त्यानंतर आता सखी विचारते कान्ह्याला, काय असा रुमाल तोंडावर घेऊन का फिरतोयस तू? तर कान्हा म्हणतो मला गरम होत आहे खूप. तर सखी म्हणते अच्छा, तुला थंडीच्या दिवसात बरं गरम होत आहे रे. तर कान्हा म्हणतो मला होत आहे गरम. तर ही बांगड्यावाली काकू म्हणते थांबा थांबा दादा, मी फॅन लावते. आणि ती फॅन ऑन करते. त्यामुळे काय होतं, त्या हवेमुळे आता कान्हाच्या हातचा जो रुमाल असतो तो उडून जातो. आणि बघा आता कान्हा काय करतो, कान्हा आता तो रुमाल घ्यायला जातो आणि लगेच तो जोराने मोठ्याने तिथे ओरडू लागतो आणि म्हणतो बांगड्या घ्या, बांगड्या, छान छान बांगड्या, स्वस्तात मस्त, मस्तात स्वस्त, या ना या सगळ्या बायका या, बघायचे पैसे नाहीये, बघायचे पैसे नाहीये, असं कार्टून बनाई आता कान्हा करतो. त्याचा चेहरा सगळ्यांसमोर येऊ नये म्हणून, स्पेशली सखी समोर. तर काय होतं, कान्हा आता सखीकडे पाठ करून उभा असतो. तर आता सखी म्हणते अरे कान्हा मला सांग ना, मी कुठल्या बांगड्या घेऊ? तर कान्हा सखीकडे न बघताच म्हणतो घ्या घ्या घ्या, सगळ्यात छान आहे. तर आता सखी कान्हा समोर येते आणि म्हणते असा कसा रे तू मला न बघता कसं सांगतोयस? आणि एक डार्क ग्रीन कलरची बांगड्याचा सेट असतो आणि एक फेंट ग्रीन कलरच्या. तर कान्हा म्हणतो नाही नाही छानच आहे. तर सखी डार्क ग्रीन बांगड्याकडे बघत म्हणते मला तर ह्याच आवडल्या, चल. आणि सखी कान्हाचा हात धरते आणि म्हणते चल त्या काकूंकडे, आणखी कुठल्या तुला आवडतात का बघूया. तर कान्हा सखीला तोच हात घेऊन परत फिरवतो आणि म्हणतो की नाही नाही मला ना ह्याच आवडल्यात, म्हणजे दुसऱ्या लाईट ग्रीन. तर आता सखी कान्हाकडे आश्चर्यानेच बघते. कान्हा म्हणतो हा म्हणजे एका हातात तुमच्या आवडीच्या बांगड्या, एका हातात माझ्या आवडीच्या. आणि कान्हा सखीला त्या लाईट ग्रीन बांगड्या सुद्धा घालून देतो आणि म्हणतो सध्या ट्रेंड पण आहे. आणि सखी त्या बांगड्यांकडे बघते, एका हातात डार्क कलर ग्रीन आणि एका हातात लाईट ग्रीन कलर. तर सखी म्हणते कान्हाकडे बघत हे असं, ह्या बांगड्या किती इम्परफेक्ट दिसत आहेत. तर कान्हा म्हणतो जगात सगळंच परफेक्ट कशाला असायला हवं, इम्परफेक्ट मध्ये सुद्धा एक गंमतच असते. तर आता सखी सुद्धा कान्हाच्या गोष्टीत फसते आणि म्हणते ओके मी आलेच पैसे देऊन. आणि कान्हा सखीला म्हणतो बरं मी आलो नारळ घेऊन. आणि दोघेही आता नारळ आणि बांगड्या घ्यायला जातात. आणि कान्हा परत नारळवाल्याला म्हणतो द्या नारळ द्या. आणि नारळवाला परत कान्हाला म्हणतो घ्या की कबीर साहेब. तर कान्हा आता इशाऱ्यातच धमकावत नारळवाल्याला म्हणतो अरे गप्प बस म्हणून. त्यानंतर मित्रांनो बघा आता काय होतं, कान्हा नारळ वगैरे चेक करतो आणि मंदिराच्या पायऱ्या जिथून सुरू होतात कान्हा तिथेच ते नारळ फोडतो आणि ते गोल गोल असं नारळ फिरवतो आणि ते पाणी नारळातलं सखीच्या अंगावर पडते. तर सखी म्हणते ई काय करतोय, अरे तू काय दगड आहेस का रे कान्हा? आणि काय रे हे काय असं पहिल्या पायरीवर कोण नारळ फोडतं? देवासमोर नारळ फोडत असतात, तुला इतकंही माहिती नाहीये का? तर आता कान्हा सुद्धा म्हणतो सखीला ओ दगडाची बायको, मी पहिल्या पायरीवर यामुळे नारळ फोडलाय कारण ही पहिली पायरी आपल्या पावलांची साक्षीदार आहे. तर आता सखी सुद्धा म्हणते कान्हाला ओ हॅलो, मी काय तुझ्यासोबत वरपर्यंत चालत येणार नाहीये. तर आता सखी नखरे करत असते आणि बघा काय होतं, तर कान्हा म्हणतो तसा माझा काही आग्रह नाहीये की तुम्ही माझ्यासोबत वर चालत या, तसाही आकाशातला चंद्र जमिनीवर उतरत नसतो, असं कान्हा आता सखीकडे बघत म्हणतो. आणि बघा आता काय होतं, सखी कान्हाकडे बघते आणि कान्हा म्हणतो तो बघा आकाशातला चंद्र. आणि सखी आता दुसरीकडे बघते, कान्हा बोट दाखवतो म्हणून. आणि सखी दुसरीकडे बघणार तितक्यात कान्हा सखीला उचलून घेतो त्याच्या दोन्ही हातात. आणि सखीला काही सुचत नाही, समजत नाही. आणि सखी आश्चर्यानेच कान्हाकडे बघते, तितक्यात कोणीतरी यांच्यावर फुलं सुद्धा फेकतो. आणि कान्हा म्हणतो सखीला शुभमंगल सावधान. तर हा जो मुलगा असतो हा अख्ख्या म्हणजे पायऱ्यांवर फुलं फेकत जात असतो. तर तेच फुलं आता कान्हा आणि सखीच्या अंगावर पडतात. आणि त्यानंतर लपंडावचं जे ट्रॅक सॉन्ग आहे हे बॅकग्राऊंड मध्ये प्ले होतं. आणि सखी अशी कान्हाकडे बघते आश्चर्यानेच. आणि कान्हा पूर्ण पायऱ्या चढत सखीला घेऊन जातो वरपर्यंत. तर आता या दोघांकडे बघून देवड्यातली एक बाई म्हणते खरंच लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय. तर कान्हाने सखीला धरूनच ठेवलं असतं. तर सखी म्हणते आता कान्हाला, कान्हा पोचलो आपण मंदिरात? तर कान्हा म्हणतो हो. सखी म्हणते आता तर उतरव मला खाली. आणि त्यानंतर आता कान्हा सखीला सोडून देतो, खाली उतरवतो. आणि सखी म्हणते थोडा तर भान ठेवत जा ना आपण कुठे आहोत याचं. हे सगळं आता सखी हळूच आवाजात कान्हाला म्हणत असते. आणि कान्हा सुद्धा असं म्हणतो. आणि सखी आता पूजा करण्यासाठी देवासमोर जाते. आणि बघा मित्रांनो, ते जे गुरुजी असतात त्यांच्या घरी आले असतात, जे कान्हाच्या आणि सरकारच्या घरी पूर्वी जे आले असतात, ते आता कान्हाला बघून म्हणतात तुम्ही पण राजलक्ष्मी माईने तर असं म्हटलं होतं की तुम्ही येणार नाही म्हणून. तर कान्हा म्हणतो माझ्या वडिलांनी सुरू केलेली प्रथा ही अशी कशी मोडेन मी. पुढे आता कान्हा म्हणतो गुरुजींना हा पण या वर्षीपासून या प्रथेत थोडा बदल होणार आहे. म्हणजे मी पूजेला एकटा नाही बसणार आहे, इथून पुढे या पूजेसाठी माझी बायको सुद्धा असणार आहे.
तर सखी आता मंदिरात पूजा करत असते म्हणून तिला काही याची आयडिया नसते. पुढे आता गुरुजी म्हणतात, हा पण जर का आता पुढे कान्हा म्हणतो आजीला नाही कळणार, हा पण प्लीज तुम्ही ही गोष्ट त्यांच्यापर्यंत नका पोहोचू. पण मित्रांनो, कान्हाची आजी स्वतः तिथे येणार आहे आणि हे सगळं त्यांना माहिती पडतं. तर काय होतं, आता कान्हा चेंज करण्यासाठी जातो आणि तो गुरुजींना म्हणतो आलो मी, सोडा नेसून. आणि सखी आता तिची पूजा वगैरे झाली असते तर तिथे आधी एक व्हाईट कार येते आणि त्याच्याच बाजूनं एक ब्लॅक कार येते. तर सखी आता मागे वळून बघते, तिथे कान्हा नसतो. तर ते गुरुजी सखीच्या सुद्धा ओळखीचे असतात. तर सखी त्यांचे आशीर्वाद घेते आणि त्यांना म्हणते, गुरुजी तुम्ही कान्हाला पाहिलत का? तर हे गुरुजी सांगतात, हो तो पूजेसाठी कपडे बदलायला गेलाय. काय म्हणते सखी, बाकी सरकार कसे आहे? तर आता सखी म्हणते, सरकार त्या आहेत तशाच आहेत, कोरड्या, असं आता सखी म्हणते. आणि आपल्याला दाखवलं जातं की एकदम सनग्लासेस वगैरे घालून आता ही जी सरकार आहे ही त्या कार मधून बाहेर निघते आणि त्याच्याच बाजूला ब्लॅक कार लावली असते. त्या गाडीमधून कान्हाची आजी म्हणजे राजलक्ष्मी मा ह्या बाहेर निघतात. तर या सरकारसोबत एक ड्रायव्हरच असतो आणि कान्हाच्या आजींबरोबर बॉडीगार्ड सुद्धा असतात ड्रायव्हरच्या ऐवजी. तर मित्रांनो, सध्या तर हे आजूबाजूला उभे आहेत, तर लवकरच हे आमने सामने येणार आहे. तर बघूया मित्रांनो, यांची टक्कर सुद्धा होते सरकार आणि राजलक्ष्मीची म्हणजे कान्हाच्या आजीची. तर काय होतं, तर सखी कान्हाची वाट बघते. सखी म्हणते कधी येईल हा कान्हा. तितक्यात कान्हाची एंट्री होते. तर कान्हाने पूर्ण पूजेचा लुक घेतला असतो आणि सखी कान्हाकडे बघतच राहते. ती कान्हाकडे खालून वर बघते आणि एकटक बघत राहते. त्यानंतर आता कान्हा सखीकडे चालत येतो. आपला कान्हा आता अगदी विष्णूच्या मूर्तीच्या बाजूला उभा असतो. तर कान्हा सुद्धा आता फ्लर्ट करतो आणि सखीला म्हणतो, एवढं एकटक बघताय माझ्याकडे, याचा अर्थ मी जरा बरं दिसत असणार आहे. तर सखी तिची नजर हटवते आणि म्हणते हो. सखी लाजत असते आणि सखी म्हणते छान दिसतोयस. कान्हा म्हणतो थँक्यू. तर सखी लगेच तिचा फोन काढते आणि म्हणते थांब तुझा एक फोटो घेते मी. आणि सखी आता कान्हाचे फोटो काढू लागते. तितक्या तिथे आता गुरुजी येतात आणि सांगू लागतात की पूजा कशी काय करायची आहे. ते आधी पिवळी फुलं सूर्याला अर्पण करायची आहे आणि मग अर्घ्य द्यायचंय. तर सखी ते फुलं तिच्या हाती घेते आणि म्हणते हो गुरुजी. आणि सखी आणि कान्हा दोघेही तिथून निघून जातात पूजा करण्यासाठी. पण गुरुजी आता एकट्या तिथे उभे असतात आणि ते म्हणतात, मला असं का वाटतंय की कबीर स्वतःवर मोठं संकट ओढून घेणार आहे म्हणून. तर बघूया मित्रांनो आता काय होणार आहे. कान्हाची खरी ओळख या दोघींसमोर येते का हे बघूया. तर समोर आता सरकार निघून आली असते आणि तिच्या मागे कान्हाची आजी असते बॉडीगार्ड सोबत. सखी आणि कान्हा आता पूजा करत असतात. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पिवळी फुलं ते सूर्याला आधी अर्पण करतात. तर बघा मित्रांनो आता काय होतं. सखी कान्हाला म्हणते, तू कलश घेऊन येतोस का? मी सूर्याचा आहे ना फोटो काढते. काय कमाल व्ह्यू आहे ना. तर कान्हा म्हणतो हो आलोच. तर सखी आता सूर्याचे फोटो काढते आणि कान्हा तिथून निघून जातो. आणि सरकार आणि तिच्या मागेच माई असतात म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्कर हे पायऱ्यात चढत असतात. आणि बघा आता सरकारच्या वाटेत एक माणूस येतो आणि हे सरकार त्याच्याकडे सुद्धा अशी रागातच बघते. तर बिचारा आपली वाट तो चेंज करतो आणि पायऱ्या खालून उतरतो साईडला होऊन. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता दोघीही ऑलमोस्ट मंदिरात आले आहे आणि दोघींनाही कान्हा दिसतो. कान्हावर त्यांची नजर पडते. तर सरकार आता कान्हा असं म्हणते आणि कान्हाची आजी कान्हाला कबीर असं म्हणून हाक मारते त्या क्षणी. ऑफकोर्स माईला आयडिया नसते याची की कबीर म्हणजे आपला कान्हा तिथे पूजेला असणार आहे. आणि कान्हा आता दोघींकडे आश्चर्याने बघतो. सरकार आता कान्हाला खालून वर बघते त्या पूजेच्या लुकमध्ये आणि तिला आश्चर्यच वाटतं. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, पण खूप सुंदर आणि खूप छान होता आजचा भाग. खूप थरार रंगलाय. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की राजलक्ष्मी आणि सरकारची टक्कर होते. आणि या सरकारला बघून कान्हाच्या आजीचं म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्करचं रक्त आता खूप उसळतं. आणि त्या कान्हाला म्हणतात सुद्धा तसं की आता कबीर अग्नी भडकलाय. त्या तेजस्विनीची चिता बघूनच हा अग्नी आता शांत होणार. कान्हा आता इमोशनल होतो आणि त्याच्या आजीला म्हणतो, कसा विसरेल मी तो काळा दिवस, मी नाही विसरलोय. आणि तितक्यात तिथे सखी येते आणि हे सगळं ऐकते. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.